नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण कोर्टामध्ये केस जिंकल्यानंतर सायली आणि अर्जुन यांचं नातं फुलणार आहे आणि त्यांच्या नात्यामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर तो म्हणजे सायली जी आहे ती अर्जुनला प्रपोज करणार आहे. सायली स्वतः गुडघ्यावर बसून अर्जुनला अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज करणार आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोर्टामध्ये केस कशी पलटली जाते, अर्जुनची बाजी कशी मारली जाते, जिंकली जाते, तर अशोकची साक्ष घेतली जाते आणि त्याचबरोबर पिंट्यानेही कोर्टामध्ये साक्ष दिलेली असते आणि पिंट्याने साक्ष दिल्यानंतर कोर्टाच्या समोर हे सत्य येतं की या सगळ्यामागे दोषी हा महिपत शिकरे आहे. तर तिथे हरीशचा खून आहे, त्या संदर्भात तिथे आपल्याला हे पाहायला मिळतं की हरीशच्या खुनाच्या संदर्भात संशयित म्हणून आता वाट लागलेली असते, ती महिपतची लागलेली असते. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता कोर्टामध्ये अर्जुनने एक पहिला मुद्दा म्हणजे जे रिपोर्ट आलेले होते, ऑथेंटिकेशन रिपोर्ट आलेले होते, ते अक्षर कोणाचं आहे, नक्की किती वर्षापूर्वीचं आहे का, ती चिठ्ठी आत्ता लिहिलेली आहे, असे सगळे रिपोर्ट कोर्टामध्ये आलेले असतात. आणि मग अर्जुन जो आहे तो चैतन्याला म्हणतो की ॲडव्होकेट गडकरी, तुम्ही कोर्टाला आणि त्याचबरोबर इथं असलेल्या वकील मित्रांना ही गोष्ट जी आहे ती त्यांच्या समोर आणा, म्हणजे कोर्टाच्या समोर हे आणा की नक्की ह्यामागं काय आहे, हे रिपोर्ट नक्की काय आलेले आहेत हे कोर्टाच्या समोर आणा. हे सांगितल्यानंतर चैतन्य आता कोर्टाच्या समोर तो रिपोर्ट वाचून दाखवत आहे आणि मग चैतन्य तो रिपोर्ट वाचून दाखवल्यानंतर तिथे कोर्टाच्या समोर येतं की हे जे रिपोर्ट आहेत यानुसार, म्हणजे आपण ऑथेंटिकेशन करायला सांगितलं होतं, ऑथेंटिकेशन केल्यानंतर एक गोष्ट समोर आलेली आहे की ते अक्षर आणि डायरीतले अक्षर हे 92% मॅच होत आहे. त्याचबरोबर जो कागद आहे जवळजवळ 2 वर्षापूर्वीचा तो कागद आहे, 2 वर्षापूर्वी त्याच्यावरती लिहिलेलं आहे. हे सगळं कोर्टाच्या समोर प्रूव्ह होतं. हे सगळं झाल्यानंतर मात्र आता अर्जुनने तो रिपोर्ट वाचून दाखवलेला असतो आणि कोर्टाला दाखवून दिलेलं असतं की यामागे खरा सूत्रधार नक्की कोण आहे, दोषी कोण आहे. म्हणजे एखादी व्यक्ती मेली आहे आणि तरीही त्या व्यक्तीला तिथे त्या व्यक्तीच्या नावाने दुसऱ्याला मेसेज पाठवले जातात, त्याची आयडेंटिटी वापरली जाते. अर्जुनने हे सगळं कोर्टाच्या समोर आणलेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सगळं हे जेव्हा करत असतो त्याच वेळी आता चैतन्याने रिपोर्ट वाचून दाखवलेला आहे आणि त्या क्षणी दामिनीच्या शिट्ट्या वाजतात. अर्जुन त्याच्या वकील मित्रांना म्हणतो की मला असं वाटत होतं की तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, हा रिपोर्ट कसा आला. शेवटी सत्याचा हा विजय होत असतो. आता अर्जुन कोर्टाच्या समोर सांगतो की अशोक यांचे मित्र हरीश यांचे मित्र अशोक यांना चौकशीसाठी मला कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी हवी. अशोकला आता बोलवलं जातं आणि अशोकला विचारलं जातं, तुमची आणि हरीशची मैत्री तुम्ही किती दिवसांपूर्वी त्यांच्याशी बोललेला होता. तेव्हा अशोक कोर्टामध्ये सांगू लागतो की अगदी 4 दिवसांपूर्वी माझं आणि हरीशचं बोलणं झालं होतं आणि आमची खूप जुनी मैत्री आहे. कारण गेली 2 वर्ष झालं आम्ही एकमेकांशी मेसेजमधूनच कॉन्टॅक्टमध्ये होतो, आम्ही एकमेकांबरोबर मेसेजमधूनच बोलत होतो. इकडे कल्पना मात्र भयानक चिडलेली असते आणि तेव्हा प्रताप तिला समजवत असतो, तिला सांगत असतो, अगं कल्पना तू असं काय करतेस, म्हणजे मी सायलीची बाजू घेतोय म्हणून तू एवढी चिडलेली आहे, असं कल्पनाचं म्हणणं असतं. तेवढ्यातच इकडे प्रतापला फोन येतो आणि प्रताप म्हणत असतो की बायकोचा राग कसा घालवायचा ते सांग. तेव्हा तो सांगू लागतो की अरे इंटरनेटला विचार ना. तेव्हा प्रताप म्हणतो, इंटरनेटला काय बायको आहे का. अरे कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं, कुठं भूकंप जरी झाला तरी बायकोचा राग हा फक्त आणि फक्त नवऱ्यावरच निघतो. त्यामुळं मला आता उपाय शोधला पाहिजे, मग मलाच पुस्तक वगैरे वाचलं पाहिजे. त्यावर त्याचा मित्र म्हणतो की पुस्तक वाचू नको, तू लिही जरा, बायकोचा राग काढण्यासाठी काय करायचं या रिलेटेड पुस्तक लिही, म्हणजे सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल, असं मात्र इकडे प्रतापला त्याच्या मित्राने सांगितलेलं असतं. तरीही प्रताप कल्पनाच्या मागे मागे करत असतो, पण कल्पना मात्र ऐकायला तयार नसते. इकडे प्रतापचं असं म्हणणं असतं की कल्पना तू हे सगळं जे काय आहे ना ते मुद्दामून करत आहे ना, म्हणजे मी सायलीची बाजू घेतो म्हणूनच तुला हे सगळं वाटत आहे ना, आणि त्याचमुळं तू अशी वागत आहे ना, असं तो विचारत असतो. तेव्हा मात्र इकडे कल्पना काहीच बोलत नाही. अर्जुनने आता अशोकला चौकशीसाठी बोलवलेलं आहे. अगदी 4 दिवसांपूर्वी अशोकचा मेसेज आलेला होता, असं अशोकने सांगितलेलं आहे की हरीशचा मेसेज आलेला होता.
मग हरीशचा मेसेज आलेला आहे. ही गोष्ट 4 दिवसांपूर्वी घडलेली आहे. पण अर्जुनने तर कोर्टात प्रूव्ह केलेलं आहे की ती डेड बॉडी हरीशची आहे आणि म्हणजे तो खून हरीशचा झालेला आहे. मग हरीशच्या फोनवरून अशोक यांना मेसेज कोण करतंय? बरं, एकदा नाही, दोनदा नाही, गेली 2 वर्ष होत आले मेसेज येत आहेत आणि बिचारा अशोक मात्र हरीश समजून त्याच्याशी बोलत आहे. हे सगळं घडत आहे. मग अर्जुन सांगतो की हा अशोक यांचा मोबाईल हा मी कोर्टाकडे देत आहे. त्यांनी त्याचं व्यवस्थित चेकिंग करून घ्यावं. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत की हरीश आणि अशोक यांचं बोलणं कसं होत होतं त्या रिलेटेडचे सगळे पुरावे आहेत. मग अशोकला विचारलं जातं तेव्हा अशोक सांगायला सुरुवात करतो की कसं आहे माहिती आहे का वकील साहेब, म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे की आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की मी ज्याच्याशी बोलतोय तो माझा मित्र हरीश आहे. पण या केसमुळं माझ्या लक्षात आलेलं आहे की तो माझा मित्र नाही तर त्याच्या जागी दुसरंच कोणीतरी बोलत आहे. गेली 2 वर्ष झालं मला या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडलेल्या आहेत असं तो सांगत असतो. इकडे दामिनीने मात्र आता तोंडाला हात लावलेला असतो. दामिनी पूर्णपणे अडकलेली असते कारण दामिनीचा प्लॅन वेगळा असतो आणि महिपतने तर इतका मोठा राडा घालून ठेवलेला असतो. ही गोष्ट मात्र दामिनीला माहितीच नसते कारण हे जर दामिनीला माहीत असतं तर ही गोष्ट आपल्या चांगलं येणार आहे हे दामिनीच्या लक्षात आलं असतं आणि दामिनीने लवकरच या सगळ्यातून माघार घेतली असती. पण आता महिपतने माती खाल्ली आणि त्याहीपेक्षा जास्त माती दामिनीने खाल्लेली आपल्याला पाहायला मिळत आहे कारण दामिनीचं जे काही वागणं आहे ते अशा पद्धतीनं घडलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की दामिनी मात्र आता डोळे अगदी बंद करून तिथे बसलेली आहे कारण तिला कळलेलं आहे की महिपत आणि ती अडकलेली आहे. त्यांचा प्लॅन हा फेल झालेला आहे. ही गोष्ट मात्र तिच्या चांगलीच लक्षात आलेली असते. इकडे अर्जुन जो आहे तो म्हणतो की आता कोर्टाच्या समोर मी अशा व्यक्तीला सादर करू इच्छितो की जो हरीशच्या फोनवरून मेसेजेस करत होता. म्हणजे माणूस काहीही चोरतं पण इथे तर एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटीच चोरलेली आहे असं अर्जुन कोर्टाला सांगत असतो. तेव्हा साक्षी आणि दामिनी यांचे चेहरे जे आहेत ते पाहण्यासारखे झालेले असतात आणि मग इकडे अर्जुन सांगतो की अशी जी व्यक्ती आहे त्याला मी कोर्टाच्या समोर आणत आहे आणि यासाठी कोर्टाची परमिशन मी ऑलरेडी घेतलेली होती. कोर्टाला या सर्व गोष्टी मी ऑलरेडी सांगितलेल्या होत्या. आता चौकशीसाठी बोलवलं जातं ते म्हणजे पिंट्याला. पिंट्या तिथं आलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की काय तुम्ही डायरेक्ट एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटीच चोरलेली आहे. हे सगळं जेव्हा बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन बोलत असतो. अर्जुनचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे तुम्हाला कसं काय म्हणजे कळलं नाही मला की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कसं काय मॅनेज करू शकलात. म्हणजे कशावरून तुम्हाला असं वाटलं की एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी आपण चोरली पाहिजे. हे अर्जुन बोलत असतो आणि तेव्हा मात्र पिंटा जो आहे तो तिथे तसाच असतो. त्याला आज आठवत असतं मला आज कबुली जबाब द्यायचा होता. ही चिठ्ठी जी आहे ती त्याला आठवत असते आणि हे सगळं अर्जुनला त्याच्या सामानात मिळालेलं असतं. अर्जुन इकडे पिंटाला विचारत असतो की मला कळलं पाहिजे की हे सगळं काय आहे, म्हणजे तुम्ही हे सगळं का करत होता, तुमचा या सगळ्या गोष्टींशी काय संबंध होता. हे सगळं अर्जुनला पाहिजे असतं आणि अर्जुन हे सगळं पिंटाला विचारत असतो. परंतु पिंटा मात्र तिथं सांगत असतो की माझं आणि त्याचं जोरदार भांडण झालेलं होतं आणि त्यानंतर मग मी हा निर्णय घेतलेला होता असं अर्जुनला कोर्टाच्या समोर पिंट्या सांगत असतो. आणि तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो पाहतच राहतो कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात की अर्जुनला कळत नसतं की या सगळ्यातून आता काय करायचं आहे, कसा मार्ग काढायचा आहे. कारण अर्जुनने सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मांडत गेलेला असतो. आता पिंट्याचं स्टेटमेंट काय आहे त्याच्यावरती पुढचे स्टेटमेंट ठरलेले असतात. त्यासाठी अर्जुन हा विचार करू लागलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ते पिंट्या सांगत आहे की त्याने माझ्याकडून 50,000 रुपये घेतलेले. मी त्याला माझे पैसे मागत होतो पण तो काही माझे पैसे देत नव्हता आणि म्हणून मी त्याला संपवलेलं आहे. हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र त्याने आता स्पष्ट सांगितलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही काय काम करता, म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे. तेव्हा पिंट्या सांगतो की मी वॉचमन म्हणून काम करतो. त्यावर अर्जुन कोर्टाच्या समोर एक गोष्ट निदर्शनास आणतो. अर्जुन तिथं म्हणतो की तुम्हाला पगार किती आहे. पिंट्या मात्र म्हणतो की म्हणजे. तेव्हा अर्जुन सांगतो की तुम्हाला पगार किती मिळतो, म्हणजे 1,00,000 रुपये तरी पगार तुम्हाला मिळत असेल ना. कारण आज कोर्टाच्या समोर तुम्ही हे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या मित्राला म्हणजे हरीशला 50,000 रुपये उसने दिले होते आणि त्याने ते पैसे दिले नाहीत म्हणून तुम्ही त्याचा खून केलेला आहे आणि त्याला गाडलेलं आहे.
बरोबर आहे. मग मला एक सांगा की ऑब्व्हियसली तुम्हाला 50,000 उसने द्यायला 1,00,000 रुपये पगार असला पाहिजे ना, तरच तुम्ही तुमच्या मित्राला तेवढे पैसे देऊ शकता. हे अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेलं असतं आणि कोर्टाच्या समोर जेव्हा ह्या गोष्टी येत असतात तेव्हा मात्र साक्षी आणि दामिनी पाहतच राहतात. दामिनी वारंवार इकडे महिपतकडे पाहत असते, कारण महिपतने किती कालवू कालवू माती खाल्ली हे दामिनीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की साक्षीला आता एक वेगळीच भीती वाटायला लागलेली असते. साक्षीला असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये आता आपण तर अडकले जाणार नाही ना, ही भीती साक्षीच्या मनात असते. कारण साक्षीला काही करून आता पुन्हा जेलमध्ये जायचं नाही. साक्षी म्हणालेली आहे की एक वेळ मला फाशी झाली तरी चालेल, पण पुन्हा त्या जेलमध्ये जायचं नाही. इकडे आता दामिनीला कळलेलं असतं की महिपतने काय गोंधळ घालून ठेवलेला आहे. त्यामुळं दामिनी जी आहे ती महिपतकडे रागाने पाहत असते. दामिनीला माहीतच नसतं या गोष्टी महिपतने दामिनीला सांगितलेल्याच नसतात. दामिनीला फक्त एवढ्याच गोष्टींची कल्पना होती की हरीशचा खून झालेला आहे आणि ती डेड बॉडी आश्रमात आहे, तर आपण मधुभाऊंना त्याच्यामध्ये अडकवायचं. पण इथे अर्जुनने जे काही मुद्दे कोर्टाच्या समोर आणलेले असतात त्यामुळं आता दामिनीला कळलेलं असतं की महिपतने काय काय गोंधळ घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी इकडे आता हरीशच्या फोनवरून मेसेजेस केले होते हे विचारलं जातं, तेव्हा तो सांगत असतो की हो, त्या मेसेजेस पण मीच केलेले आहेत. एवढं स्पष्टपणे इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आता त्याला प्रश्न विचारत असतो की हे सगळं का केलेलं आहे. जेव्हा तो उत्तर देत असतो तेव्हा मात्र जो महिपत आहे तो तिकडून त्याला खुणावतो. जर तू हा खून स्वतःवरती घेतला नाहीस तर मात्र याच्यामध्ये तुला मी अडकवणार आहे, तुला संपवणार आहे, असं महिपत खुणावत असतो. आणि त्याचबरोबर महिपतचं म्हणणं असतं की आज जर हा आळ तू तुझ्यावर घेतला नाही तर तू संपणारच आहे, एवढं लक्षात ठेव, असं महिपतने त्याला सांगितलेलं आहे. आणि बिचाऱ्या उमेशला आता इथे हा गुन्हा स्वतःवरती घ्यावा लागत असतो. कारण काहीही झालेलं असलं तरीही उमेशनं स्वतःहून सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र सायलीला काळजी वाटू लागलेली असते. सायली म्हणत असते की रविराज काका मधुभाऊ सुटतील ना, मधुभाऊंच्या बाबतीत काही वेडंवाकडं तर होणार नाही आहे ना, असं सायली बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणतात की काळजी करू नको, काही होणार नाही आहे, मधुभाऊ नक्की सुटणार आहेत, मी तुला सांगतोय ना, असं इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे महिपत आता खाली मान घालून तिथे उभा असतो. कारण काहीही झालं तरीही महिपतने असा जो विचार केलेला होता की त्याला असं वाटत होतं की आपण कसंही वागलो तरीही आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह घडणार आहे, सगळी केस आपल्या बाजूने येणार आहे, असं त्याला वाटत होतं. पण इथे तर वाट लागलेली असते ती वेगळ्याच पद्धतीनं लागलेली असते. आणि इकडे महिपतला या गोष्टीची जाणीवही नसते. आणि इकडे एवढी अर्जुनने वाट लावलेली असते. त्याचबरोबर अर्जुनने कोर्टाच्या समोर हे आणलेलं असतं की जी कन्स्ट्रक्शन साईट आहे, म्हणजे हा जो आहे ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरती राहत होता, म्हणजे अजून काम चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन ती आहे, ती कन्स्ट्रक्शन साईट SS बिल्डर यांच्या नावे आहे. कारण अर्जुनने त्याला विचारलेलं असतं की तुला माहिती आहे का त्याचा ओनर कोण आहे, परंतु इकडे त्याला माहिती नसतं. आणि म्हणूनच त्याने कोर्टाच्या समोर आता नाही म्हणून सांगितलेलं असतं. आणि हे पण खोटं असतं हे अर्जुनला माहिती असतं. आणि त्यामुळं अर्जुन त्याला म्हणू लागतो की मी सांगतो की ती कन्स्ट्रक्शन साईट SS बिल्डर यांच्या नावे आहे आणि SS बिल्डर म्हणजेच महिपत शिखरे. मग अर्जुन कोर्टाच्या समोर हा मुद्दा आणतो की कोर्टाने या दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या. कारण विलास मर्डर केसमध्ये महिपत शिखरे यांची मुलगी साक्षी शिखरे सामील आहे. आणि आता याच्यामध्ये जी व्यक्ती स्वतःच्या तोंडाने सांगत आहे की मी तो खून केलेला आहे ती व्यक्ती महिपत शिखरे यांच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती राहत होती, तिथं वॉचमन म्हणून काम करत होती. आणि आत्ता जर महिपत शिखरे म्हणत असतील की नाही, मग अर्जुन कोर्टाला सांगतो की दोन्ही केससाठी, विलास मर्डर केस आणि हरीश मर्डर केस, या दोन्ही केससाठी आता कोर्टाने एक माझी विनंती आहे, ती विनंती मान्य करावी की महिपत शिखरे यांना कसून चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात यावं, असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर चैतन्य, त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात, सगळेजण पाहतच असतात. म्हणजे फायनली मधुभाऊ आता सुटलेले आहेत
आणि ते महिपत हा अडकलेला आहे. महिपतची मात्र वाट लागलेली आहे. अर्जुनने या सर्व गोष्टी एवढ्या छान पद्धतीने जुळवून आणलेल्या होत्या, एवढ्या छान पद्धतीनं केलेल्या होत्या. त्यामुळं सायली म्हणते की खरंच माझा डॅशिंग हिरो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुनने कोर्टामध्ये हे सगळं प्रूव्ह केलेलं आहे, मधुभाऊंना निर्दोष सोडवलेलं आहे. आणि त्यानंतर सायलीने मात्र अर्जुनसाठी खूप छान असं सरप्राईज ठेवलेलं आहे. आणि सायलीने हे सगळं सरप्राईज फक्त अर्जुनसाठी केलेलं असतं. आणि त्याचबरोबर घरातील सगळेजण आता त्यांना माहीतच नसतं. अर्जुन घरात येतो आणि सायली गुलाबाचं फूल हातात घेते आणि अगदी गुडघ्यावर बसून अर्जुनला म्हणत असते की माझ्यावरती असंच प्रेम कराल ना, माझ्याबद्दल चुकीचा विचार कधीच येणार नाही ना, मला कधीच अर्धवट सोडणार नाही ना. हे सगळं सायलीचं बोलणं असतं. आणि अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन सायलीला सांगू लागतो की काळजी करू नकोस, काहीही झालं तरीही मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. आणि इकडे कोर्टामध्ये अर्जुनने महिपतचा जो बँड वाजवलेला असतो त्यामुळं महिपतची तर पूर्ण वाट लागलेली असते. आणि इकडे सायलीला त्याने प्रपोज करून सायलीचं प्रपोज ॲक्सेप्ट केलेलं असतं. आणि इकडे सगळ्यांच्या समोर आता सायली अर्जुन यांची लव्ह स्टोरी आता आपल्याला फुलताना पाहायला मिळणार आहे. दोघांचंही प्रेम आहे, पण सायलीनं अजूनपर्यंत ते प्रेम व्यक्त केलं नव्हतं. तर आज सायलीनं ते प्रेम अगदी फिल्मी स्टाईलने व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कोर्टामध्ये आज बाजी तर मारलेली असते अर्जुनने, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडत असते. आणि ते म्हणजे अर्जुनने या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने केलेल्या होत्या. आणि यामध्ये अर्जुनची बाजी मारलेली आहे, अर्जुन जिंकलेला आहे. आणि या सगळ्याचं आनंदाचं सेलिब्रेशन सायली अर्जुनने घरी जाऊन केलेलं आहे. आणि सायली अर्जुनने दाखवून दिलेलं आहे की नक्की काय होऊ शकतं. कारण महिपतने कितीही नाही 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 म्हटलं तरीही या सगळ्याला जबाबदार महिपतच आहे. हे अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेलं आहे. आणि सायलीचं जे प्रपोजल आहे तेही ॲक्सेप्ट केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.